दादा या. थँक्यू. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आले, त्यांचं स्वागत. या तुम्हाला चहा पाणी नाश्ता काय मागू सांगा. या सर्वांचं स्वागत. स्क्वेअर कट फटका चांगला आहे. 1 सेकंड थर्ड 4 बाउन्सला हा चेंडू अगदी डिक्लेअर आहे. ओ माय गॉड, हा त्या बांबूला लागलाय ज्याच्या इकडे चौकार आहे तिकडे वंडी आहे. म्हणजे हमें तो अपनों ने लुटा घेरो में का दम था, जहाँ पे स्ट्रोक मारा वहां पे वो बांबू खड़ा था. डिक्लेअर एक धाव. व्हॉट अ मॅच यार. फक्त 19-20 झाला असता तरी हा चौकार आला असता. ओहो हो हो हो, अगदी एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये. एक सिंगल धाव. व्हॉट अ मॅच यार. 3 धावा स्कोर करवती सजलेत. पहिला एक धाव, मग डिक्लेअर, मग डिक्लेअर. विनिंग मॅच आहे. दिस अ विनिंग मॅच. दोन्ही टीमसाठी खूप महत्वाची मॅच आहे ही. व्हॉट बॉल. अप्रतिम चेंडू. एका बाजूला नितीन आहे, दुसऱ्या बाजूला गणेश आहे आणि दोघेही खेळाडू आपण पाहिलं तर या मैदानामध्ये पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न, पण तो चांगला चेंडू आला. छेडछाडी करण्याचा प्रयत्न. लिडिंग आहे चायनीज कट, लेमन कट. कॉट बिहाइंड विकेट. नितीन आउट होतोय. नवीन बॅटर राज दाखल झालेत. यानंतर तयार राहा लगेच टॉस साठी. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे संघ आणि एका बाजूला जनाई देवी जंगलवाडी टीम. दोन्ही कॅप्टन तयार राहा. टॉस केला जाईल तुमचा. त्याचा कॉल दिलाय, पकडला, फेकी केली आहे. बॅकअप नाहीये पण चेंडू चांगला अडवलाय. स्टॉप केलाय चेंडू. चांगली ओव्हर पडली आहे दादा. विकेट आली, सिंगल आले. एक चेंडू बाकी आहे कारण की 6 चेंडूची ओव्हर आहे. चला टीम्स आणि पॅव्हिलियन्स देखील सर्व टीमसाठी आहेत. सो तुमची मॅच चालू असताना पॅव्हिलियन मध्ये रुकेंगे आप. तुमची मॅच चालू असेल तर पॅव्हिलियन मध्ये थांबा. लॉफ करण्याचा प्रयत्न. क्रिस्टल ट्रॉफीच्या जवळ. थांबा रे थांबा. चेंडू निघून जातो सीमा पार. काळजाचा ठोका चुकतो. व्यासपीठाच्या दिशेनं चेंडू येतो. क्रिस्टल ट्रॉफी आहे भाऊ. याच क्रिस्टल ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी ही धावपळ चालू आहे. ना नावासाठी ना पैशासाठी. आम्ही गावासाठी खेळतो. आम्ही एक गाव 11चं क्रिकेट खेळतो. ग्रामीण खेळाडू आम्ही आहोत. संघाची धावसंख्या 9 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा. मगाशी दादानी सांगितलं, नीलकंठ दादा मगाशीच बोलले 2019ला सुरुवात केली तेव्हा ट्रॉफी जिंकत नव्हतो भाऊ. म्हणजे मॅचही जिंकत नव्हतं तेव्हा. पण आता वेळ बदलली. आता उधवणे टीम पॅक आहे, पूर्ण पॅक. प्रॅक्टिस कंटिन्यू आपण पाहिलं तर अगदी प्रॅक्टिसमध्ये असणारा संघ. टॉस का बॉसवरती उधवणे टीमचा जर फोटो पाहिला तर ते प्रॅक्टिसमध्ये कंटिन्यू उतरतात, ते दिसेल तुम्हाला. दुसऱ्या बाजूला नवीन गोलंदाज विनायक दाखल झालेत. आयकॉन विनायक मैदानामध्ये. ओह व्हॉट अ बॉल. गती होती. मेरिट वरचा चेंडू होता. काय चेंडू हाताळलाय. गुडलेन स्पॉट वर जे चेंडू पडल्यानंतर झुफ करून निघून जातात. स्विंग अँड मिस. दट बॉल. बॅकफुटला पंच फटका करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या टॉप एजला अगदी एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. टीमच्या धावसंख्येमध्ये थोडासा आता बदल होईल. संघाची धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचतीये. विनायकने मागील मॅच मध्ये 5 चेंडू 5 षटका मारलेत. म्हणजे काय की समोरच्या टीमला एक चांगलं टार्गेट देणं गरजेचं आहे. समोरच्या टीम मध्ये घातक फलंदाज असेल तर चांगलं टार्गेट देणं गरजेचं आहे. हो यू टी आउट बॅटर जावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. राजला माघारी जावं लागतंय.
एक 30-35 धावांचं टार्गेट द्यावं लागेल. आज वेद देखील आहे मैदानामध्ये. रुले टीम कडून वेद देखील आलाय आज टीमला सपोर्ट करायला. वड मॅच सरळ बॅटनं ड्राईव्ह केला. खेळाडू एका बरला. यावेळी देखील एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न करला जरूर आणि बॅकअप देखील आहे. एक सिंगल धाव. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये अघुक्या 11 या धावसंख्येवरती. 11 धावा. 11 ऑन स्कोर कार्ड. लॉफ करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडली आहे. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज, आणखीन एक मोहरा, आणखीन एक मासा, आणखीन एक बॅटर. उचल भांगडी. बॅटर माघारी जातोय. गणेश माघारी गेला. जो संकट मोचक होता गणेश तो माघारी गेला. विनायक दाखल होतोय आणि या विनायकनी चांगली गोलंदाजी केली. बॅटिंगसाठी विनायक. या टीमकडे पण विनायक आहे, या टीमकडे पण विनायक आहे. ये शेर है वो बब्बर शेर है क्या वो देखना है. हा संकटमोचक आहे. तो संकटमोचक आहे का? तो धावून आलाय का संकटमोचक? विघ्न दूर करणारा विनायक मैदानामध्ये दाखल झालाय. 1 to go. एक शेवटचा चेंडू. वन टू गो. लॉफ केलाय. फटका चांगला खेळून काढलाय. कॅचिंग पोझिशनला खेळाडू आहे आणि अगदी जावं लागते बॅटरला. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. सेकंड प्राइज आणि फोर्थ प्राइज वाले दोघे मान्यवर आले आणि एक नाव लिहिले विकास साळुंखे. अप्रतिम मॅच. वेलकम, सुस्वागतम. खऱ्या अर्थानं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर अगदी टूल्स अँड टुरिझम मध्ये एक अविश्वसनीय बिझनेस ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कोणालाही टूर करायची असेल अगदी भारत असू दे भारताच्या बाहेर असू दे, ज्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ज्या व्यक्तीनं आपलं नाव आखाती देशामध्ये पोहोचवलं ते आमचे सन्माननीय आदरणीय 4थ्या क्रमांकाच्या प्राइजचे स्पॉन्सर सन्माननीय श्रीकांत दादा गोडांबे साहेब यांची महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. अप्रतिम. राजाधिराज टुरिझम अँड ट्रान्सपोर्ट आणि याच ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून प्रत्येकाची खऱ्या अर्थानं टूरची स्वप्न, टूरच्या जो प्रवास आहे तो यशस्वीरित्या पूर्ण केला जातो. या व्यवसायाच्या माध्यमातून भारतापासून आखाती देशापर्यंत खऱ्या अर्थानं जे नाव आज पोचलं गेलं, गावाचं नाव जे पोचलं गेलं ते अर्थातच आमचे औधवणे गावचे सन्माननीय आदरणीय श्रीकांत दादा गोडांबे साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम दादा, आपलं मनापासून स्वागत. तुमच्या उपस्थितीनं या सोहळ्याची शोभा, या व्यासपीठाची शोभा वाढली गेले हे निश्चित आम्ही सांगू शकतो. एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या संघाच्या क्रिकेटच्या पाठीशी उभा असतो त्याच्या मनामध्ये प्रेम क्रिकेटचं नेहमी असतं. प्रत्येकानं आपल्या आयुष्यात क्रिकेट खेळलेलं असतं आणि प्रत्येकाचं पहिलं प्रेम हे क्रिकेट असतं आणि ते सगळे क्रिकेट प्रेमी गावाच्या पाठीशी उभे राहणारे ग्रामस्थ सगळे पाठीराखे आज उपस्थित राहिले आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय विकासजी साळुंखे साहेब ते देखील आज उपस्थित राहिले. दादांचंही आम्ही मनापासून, मनाच्या अंतकरणापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. क्रिकेटच्या पंढरीमध्ये जाऊयात जिथे धावा फक्त 12 आहेत. 12 नाही आहेत या, फक्त 12 आहेत. कारण की विनायकच्या टीमच्या समोर, रुले टीमच्या समोर एक चांगल्या धावांचा आकडा, चांगल्या धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे. हाफ ट्रॅक आहे. चेंडू पडल्यानंतर काय चेंडू हाताळलाय. फुटवर्क नाही आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क आहे तर रेंज आहे, बॅटिंग करत असताना फुटवर्क आहे तर रेंज आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत.
आणि स्कोर 12 नाही, फक्त 12 स्कोर आहे. कारण की कमबॅक करावं लागेल. वरंडेवाडी टीमला 3 चेंडूवरती कुठेतरी 10 ते 12 धावा गोळा करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या गोलंदाजांना कुठेतरी गोलंदाजी करत असताना एक आत्मविश्वास भेटू शकतो. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. व्हॉट अ मॅच. आता जर ओव्हर हॅट्रिक चालली तर अमित दादा 501 रुपये अमित दादा आज ठरवून आलाय. ओव्हर हॅट्रिक होऊ शकते. पहिल्या चेंडूवरती विकेट आले, सलग 2 विकेट आले की ओव्हर हॅट्रिक होणार ब्रो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जातोय. अप्रतिम गोलंदाजी या प्रतीकची. खास शहापूरचा जो खुडूस वाडा आहे, म्हणजे वाड्यावरून हा खेळाडू शहापूरवरून दाखल होतो. एक वाड्यावरून एक पुण्यावरून. वा, सगळी टीम एकत्र गोळा केली आहे. डिक्लेमध्ये 1 धाव टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं आहे. अर्थातच 15 धावेचं टार्गेट ठेवलं गेलंय. 15-15 ऑन अ स्कोर कार्ड. 15 धावा या मॅच मध्ये करायचे. 12 नाही 15. टॉस साठी या कॅप्टन्स. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे आणि जनाय देवी या जंगलवाडी टीम मी विनंती करेल, अर्थातच राजाधिराज टुरिझम अँड ट्रान्सपोर्टचे सन्माननीय श्रीकांत दादा गोडांबे साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस करणार आहोत. वेलकम दादा, आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. सुस्वागतम. ज्या व्यक्तीनं भारतापासून इतर देशांपर्यंतच्या ज्या टूर्स तुम्हाला करायच्या असतील तर जरूर तुम्ही एकदा अनुभव घ्या राजाधिराज टुरिझम अँड ट्रान्सपोर्टचं. वेलकम दादा. येस, टॉस करूयात. जंगलवाडी टीम आणि उधवणे टीम. कॉल कोण मागणार आहे? त्यांचंच आयोजन आहे ते. कसं आहे त्यांना? अरे चला, उधवणे टीमला देऊयात आयोजन. टॉस, स्विंग दी कॉइन. छापा कॉल आहे. काटा आहे. तुला माहित होतं टॉस जिंकणार आहे आज. कुष्ट दया गडबड आहे. काय बोलतो, टीम सगळे आली आहे? आले सगळी टीम आले. सीझनचा कशी सुरुवात राहिली टीमची? लास्ट टाइम दिलेली तर सेकंड राऊंडला आम्ही बाहेर गेलो होतो बेसिकली. ठीक आहे, चांगली सुरुवात झालेली. आता फुल प्लॅनिंगने उतरले टीम आणि कुठेतरी एक विजयाच्या शोधामध्ये. एक ट्रॉफी आली टीमला. हा सीझन फुल झाला भाई. एक ट्रॉफी आली, मजा येते. असं टीमचं असतं का? खरं सांग. नक्कीच आहे. ॲटलिस्ट म्हणजे सुरुवात तर झाली पाहिजे. टॉस जिंकला तर जाशील गोलंदाजीसाठी? नाही, बॅट पास करणार. भाऊ तुला बॉलिंग हवी होती, टॉस जिंकला बरोबर? नाही बरोबर, बॉलिंगच हवी होती. टॉसच उगाच केला आपण, जाऊ देत. पण काय बोलतो, व्यासपीठ तुम्हाला कमी पडला. पुढच्यापासून स्टेज थोडासा मोठा आणखीन मागे टाकत जावा. गावाचा सपोर्ट कसा राहिलाय भाई? गावाचा सपोर्ट पहिल्यापासून छान आहे आणि पुढच्या वर्षी यापेक्षा मोठा स्टेज बांधू. वाव. ग्रामस्थ गावाच्या तरुणांच्या खेळाडूंच्या पाठीशी उभा असणं खूप गरजेचं आहे का? कारण की हे खेळाडू जीवाचं रान करतात, काम व्यवसाय धंदा प्रपंच सांभाळतात, शनिवार रविवार गावाच्या नावानं संघ खेळतात, गावाच्या कुलदैवताच्या नावानं संघ खेळतात आणि त्याच्यामध्ये जिंकण्यासाठी ते मेहनत करतात. म्हणजे त्या तरुण खेळाडूंच्या पाठीशी जे ग्रामस्थ उभे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत का? खूप महत्त्वाचं आहे. हेच तर महत्त्वाचं आहे. ग्रामस्थ महत्त्वाचे आहेत. थँक्यू सो मच दादा. तुमच्याकडे येईल. खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये एक यशस्वी नाव तुम्ही आत्तापर्यंत पोहोचलात. राजाधिराज टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून, टूर्स अँड टुरिझमच्या माध्यमातून. आज गावातील तरुणांबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत? आज एवढा मोठा प्रवास करून आपलं गाव कुठे डोंगरामध्ये, मॅपमध्ये पाहिलं तरी गाव दिसणार नाही, एवढं झूम मॅप करावा लागेल. पण तिथून नवी मुंबईमध्ये येऊन प्रत्येकजण एक यशस्वी उद्योजक बनतो, यशस्वी चांगल्या पद्धतीने काम करतो, क्रिकेटही खेळतो. काय बोलाल आज या संपूर्ण तरुणांसाठी? नक्कीच. ॲक्च्युली उधवणे गावातल्या मुलांनी ॲक्च्युली काही वर्षांपूर्वी जे गावाचं नाव होतं आणि आज जे त्याच्यामध्ये ह्या मुलांचा खूप मोठा वाटा आहे. कारण या क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी ॲक्च्युली गावाला एकत्र आणलेलं आहे आणि एकमेकांच्या उद्योगाला सपोर्ट करून ते प्रत्येक मुलाला आणि युवा उद्योजकांना सपोर्ट करतात वरती येण्यासाठी. तुम्ही क्रिकेटही खेळा पण व्यवसाय करत एखादा उद्योजकही बना, कामाकडेही लक्ष द्या. क्रिकेट आणि काम या समतोल ठेवा आणि गावाचं नाव पुढे घेऊन जा. या मताशी तुम्ही कसे आहात? अगदी बरोबर आहे हे मत, की सगळ्यांनी क्रिकेट आणि उद्योग सपोर्ट म्हणा आणि बांधिलकी म्हणा या सगळ्या गोष्टी एकत्र जपल्या पाहिजेत.
थँक्यू सो मच दादा. मी विनंती करेल आपण बसून घेऊया. टॉस आपण पाहिलं तर उधवणे टीमनं टॉस जिंकला, माफ करा, टॉस आपण पाहिलं तर जंगलवाडी टीमनं टॉस जिंकला आणि सांगितलं बॅटिंग करणार. येस तेजस, जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर अगदी राईज झालाय. तुम्हाला जर वाटत असेल मॅच कमी स्कोर आहे आणि मॅच लगेच संपेल आणि विनायक घेऊन जाईल, क्रिकेट आहे भाऊ. एक चेंडू चांगला पडला आणि वनंडेवाडी टीमनं जर एक मोठा मासा पकडला तर मॅच मजा येईल. कारण की लो स्कोरिंग मॅच इज ऑलवेज टफ मॅच. एक चांगली मॅच लो स्कोरिंग मॅच म्हटली जाते. इम्पॉर्टंट मॅच. लफ केलाय. मिड विकेटला खेळाडूच तैनात नाहीये डीप मध्ये. जो स्ट्रॉंग झोन विनायकचा आहे, मिड विकेट विनायक खेळतो आणि मिड विकेटचा खेळाडू काव कॉर्नरला उभा आहे डीप मध्ये. 1 बाउन्स चेंडू 4 जातोय. सागर स्प्रे होता आपला, प्लीज द्या रुले टीमला. इनसाइड आउट. कॅचचा कॉल दिलाय, कॅचचा कॉल दिलाय. अवघड आहे, पकडली आहे कॅच. बिग फिश इन द बास्केट. बोला था ना, बड़ी मछली अगर जाल में फंस गई तो मैच बनेगा गुरु. सुमित दाखल झालाय. आमचे सन्माननीय प्रशांतदा बोबडे साहेब खास सुरत वरून आज दाखल झालेत. आणि कोणासाठी की त्यांचा आवडता खेळाडू, एक लाडका खेळाडू सुमित मानेचा खेळ पाहण्यासाठी ते दाखल झालेत. सुमित मानेनं जर षटकार लगावले तर 500 रुपयाचं प्राइज आहे त्यांनी पुकारलंय. श्रीकांत दादा गोडंबे साहेब यांच्या माध्यमातून देखील हे प्राइज आहे. सुमित ठाण्याचं क्रिकेट, ठाण्यामधून प्रॅक्टिस करून हा खेळाडू नवी मुंबईच्या तळवली पासून RSA मैदान गाजवत आलाय. पहा, एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. लॉफ केलाय, पुल फटका मिड विकेट मध्ये. आता खेळाडू उभा ठेवलाय मिड विकेटला डीप मध्ये. ओ माय गॉड, आधीच धावा कमी आहेत, आधीच थोडा कर्जा जादा आहे आणि त्याच्यामध्ये या चुका आहेत. संघाची धाव संख्या 6 या आकड्यावरती. तब्बल चेंडूचा खेळ झालाय. 4-6 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटवरती एज जरूर लागतीये. तब्बल धाव आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये 1 आली आहे. धाव संख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता चेंडू शेवटचा बाकी आहे. 1 to go. लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी एक सिंगल धाव घेतली आहे. मॅच दिशेनं अगदी टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचली आहे 8 या धाव संख्येवरती. 12 चेंडू 7 धावेची गरज. 7-12 कोणाच्या नावावरती असेल बघूया. थँक्यू. सात बॉल 12ची गरज आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. विनायक गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय. 7-12 हे समीकरण मात्र पाहायला मिळतंय. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय, फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. अप्रतिम फटका पाहायला मिळाला नितीनच्या बॅट मधून.
विजयासाठी फक्त एका धावेची गरज आहे. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे आयोजक टीम आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जणाई देवी जंगलवाडी टीम तयार राहायचंय दोन्ही संघ. ओहो, बीट करून पाठी मागे आणि तिथे कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर जरा वेगाने या, फास्ट या थोडस. वैष्णव आलाय. 10 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल तिथे हाताळलाय. डॉट बॉल येतोय. प्रेशर आहे याही बॉलमध्ये. मॅच मध्ये अगदी लो स्कोरिंग मॅच आहे आणि अगदी शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल का हे मात्र बघायचं आहे. एका धावेची गरज. हलक्या हाताने ढकलून काढलाय. पुश करो खुश रहो. एक धाव जरूर घेतली गेली आणि विजयाचा आज चौकार येतोय आणि या मॅच मध्ये मात्र विजेता संघ राहिलाय. अर्थातच